सर्वांना गुरु नानक देवजी यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। गुरु नानक देव हे शीख धर्मीयांचे संस्थापक गुरु नानकांच्या विचार आणि कार्यांना मी विनम्र अभिवादन करतो आणि त्यांच्या विचाराची आजही कशी गरज आहे, त्यांचे विचार सर्व मानवजातीच्या कल्याणासाठी कसे उपकारक आहेत, त्यांच्या विचारामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन कसा आहे, सामाजिक जाणीव त्यांच्या विचार आणि कार्याला आहे, या बाबींचा आज आपण आढावा घेणार आहोत। महापुरुष गुरु नानक देवजी हे महापुरुष होते, संत होते, विचारवंत होते, अनेक नव्या गोष्टीचे अनेक नवे विचार देणारे ते अतिशय मानवतावादी विचारवंतही होते। वेगवेगळे रूप आणि वेगवेगळ्या स्वरूपाचे विधायक कार्य त्यांच्या कृतीयुक्तीतून झालेले आहे। त्यांचा त्यांचे विचार ऐकणं, त्यांचे विचार समजून घेणं ही अतिशय आपल्या मनाला समाधान देणारी बाब ठरणारे आहे। तर मित्रांनो, गुरु नानक देवजी हे काही नवे पायंडे त्यांनी आयुष्यात पाडलेले आहेत, काही नव्या गोष्टींना सुरुवात केलेली आहे, काही चुकीच्या परंपरेने चालत आलेलं सगळं काही परंपरेमध्ये चालत आलेलं सगळंच काही काळ बदलला की ते चांगलं ठरत नाही। बऱ्याचदा त्याच्यामुळे काही फायदा ठरत नाही। लहानपणीचं आंगडं जर आताही घालायचा प्रयत्न केला तर ते जसं चुकीचं ठरते, तसं एखाद्या काळामध्ये एखादी रूढी प्रथा परंपरा सुरू झाली असेल तर तेच आजही त्या प्रथा परंपरा रुजलीच पाहिजे हा जो आग्रह काही जणांचा असतो तो आग्रह चुकीचा ठरतो, याची जाणीव गुरु नानक देवजी यांचे विचार ऐकल्यानंतर आपल्याला होते। काही गोष्टी वैज्ञानिक दृष्टिकोनावरून टिकत नाहीत, वैज्ञानिक दृष्टिकोनावर टिकत नाहीत तरी काही लोक त्याचा आग्रह धरतातच। ते सुद्धा आपल्याला ते वैज्ञानिक दृष्टिकोनातल्या विचारावरही प्राधान्य दिलं पाहिजे, याचाही आपल्याला एक चांगला बोध मिळायला गुरु नानक देवजी यांचे विचार उपकारक ठरतात। आता एक महान माणसं जे असतात ते प्रत्येक काळामध्ये एक महानतेचा विचार आणि महानतेची कृती करत असतात। आता बघा, गुरु नानकांची जेव्हा मुंज करण्याचा विचार समोर आला, कारण परंपरेनं ते क्षत्रिय घराण्यामध्ये त्यांचा जन्म झाल्यामुळे त्यांच्या घराण्यामध्ये मुंज करण्याची प्रथा होती। त्यांनी या मुंजीला नकार दिला। जसं महाराष्ट्रामध्ये महात्मा बसवेश्वरांनी परंपरेने ब्राह्मण समाजामध्ये एक मुंज करण्याची प्रथा होती, त्या प्रथेला सुद्धा त्यांनी विरोध केला। माझ्या बहिणीची मुंज होणार नसेल तर मी पण मुंज करणार नाही, ते काही गोष्ट निरर्थक असल्याची जाणीव करून दिली। गुरु नानकांनी सुद्धा मुंजीला विरोध केला, मुंजी या प्रथेला विरोध केला आणि मुंजीच्या संदर्भामध्ये अतिशय विचाराधिष्ठित विचार मांडलेले आहेत। अतिशय महत्त्वपूर्ण विचार त्यांनी आपल्यासमोर ठेवलेले आहेत। त्या विचाराचा बद्दल मी आपल्यासमोर त्यांचेच विचार आपल्यासमोर मी ठेवणार आहे। त्यांचं मी लिहिलेलं एक शीख गुरुचरित्र आणि कार्य हे जे ग्रंथ लिहिलेला आहे, आपल्या नांदेडमध्ये या ग्रंथांचं प्रकाशन 2008 साली झालेलं होतं। तर खालसा पंथाची स्थापना होऊन 300 वर्ष जे झालेलं होतं, त्या पवित्र कार्यक्रमामध्ये या ग्रंथाचं विमोचन झालेलं होतं। त्याच ग्रंथामध्ये ह्या शीख धर्मियांच्या गुरूंचे विचार आणि त्यांचं कार्य समाविष्ट करण्यात आलेलं आहे। तेच कार्य आणि त्यांचेच विचार मी आपल्यासमोर ठेवणार आहे। मित्र, त्यांनी मुंजीच्या संदर्भात काय सांगितलेलं आहे
तर मुंजीला विरोध करून मुंजीच्या संदर्भामध्ये त्यांनी जे मांडलेले विचार आहेत ते समतेला पोषक ठरणारे विचार आहेत आणि मानवजातीच्या विकासाला प्रेरणा देणारे आहेत. त्यांनी सांगितले त्यांचे विचार हे अतिशय चिंतनीय आहेत की दयेचा कापूस पिंजून संतोषाने सूत कताई करावी व सुताला संयमाची गाठ नि सत्वगुणाची पूर्तता यावी, असे जानवे तुटणार नाही आणि मळणार नाही. ते काय जानवं परंपरेचं मळणारं जुळणारं असं काय करता, विचाररूपी जानवं आपण अंगीकारलं पाहिजे. मग ते विचाररूपी जानवं कोणतं? विचाररूपी आणि भावनारूपी दया, संतोष, संयम, निसत्व गुण, जे काही गुण आहेत हे गुण अंगीकारणं, त्या गुणाचा अंगीकार करणं आपला अंतकरणामध्ये हे खऱ्या अर्थानं मुंज आहे. असा विचार गुरु नानक देवजी यांनी मांडून परंपरेनं आलेलं कर्मकांड रूपी मुंजीचा जो प्रकार होता त्यांना बाजूला ठेवलेला आहे. तर त्यांनी असं म्हटलेलं आहे, काही जणांना असं वाटतं बाबा धर्म आहे तो आपला केला पाहिजे. तर त्यांनी त्या संदर्भात ते विचार मांडलेले आहे. 2 दमडीच्या सुताने धर्म मिळत असेल तर तो अर्थशून्य आहे, तो धर्मच नाही. आणि अर्थशून्य बाबीमुळेच अनेक धर्म हे लयाला जातात. ज्यांची उपयोगिता संपते, ज्या गोष्टीमधली नाविन्यता संपते, ज्या गोष्टीमध्ये मानव जीवनासाठी पोषक, ज्या धर्मातले मानव जातीच्या विकासासाठी, सकल जातीच्या विकासासाठी, सकल मानवतेच्या विकासासाठी ज्यांचे विचार आणि आचार उपकारक ठरत नाहीत त्या कुठल्याही धर्मातला तो कालबाह्य ठरतो कालांतराने. काही धर्म हे कालबाह्य ठरलेले असताना देखील केवळ काही जणांच्या दुराग्रहापायी टिकून आहेत. काही जणांना भीतीपोटी ते टिकून ठेवलेले आहेत, काही जणांनी दडपणापोटी टिकून ठेवलेले आहेत. तर त्यांची वैज्ञानिक दृष्टिकोनातून आणि मानवतावादी कल्याणाच्या दृष्टिकोनातून जर तपासणी केली, कठोर निकष मानवतेचे लावून, तर अनेक विचार हे काही धर्मातले कालबाह्य ठरणारे आहेत. आणि ही कठोर चिकित्सा ज्या धर्मात होते ते धर्म चिरंतन स्वरूपात राहतात. जे चुकीचं आहे ते कालबाह्य झालेलं आहे ते फेकून द्यायचं, नवीन विचार धारण करायचे, त्या विचाराला नवे आयाम देत पुढं जायचं. हा विचार ज्या धर्मामध्ये असतो, नव्या आयाम देण्याचा, नवे कालानुरूप बदल करण्याचा, कालानुरूप आपल्या जगण्यामध्ये जसं आपण बदल करतो, कालानुरूप राहणीमानामध्ये बदल होत असतो, कालानुरूप काही गोष्टी आपण सोडून देत असतो, असाच विचार ज्या धर्मात असतो ते धर्म देखील जिवंत राहतो. जो धर्म देखील जगामध्ये पसरतो आणि तो धर्म पवित्र आहे. धर्म सगळ्यांना तो मान्यता, सगळे इतर धर्मे सुद्धा त्या धर्माला मान्यता देत असतात. तर गुरु नानकांनी हे जे विचार मांडलेले आहेत ते विचार अतिशय उपकारक पवित्र असे आहे. आणि त्यांनी कशाला जाणवं म्हटले, काय धारण करणं म्हणजे जानवं धारण करणं आहे. सदाचार म्हणजेच जानवे धारण करणे, सदाचार करणे म्हणजेच जानवे धारण करणे होय, हे सांगून सदाचारी माणसाला उच्च स्थान दिले. जातीने उच्च स्थान नाही तर सदाचारानं उच्च स्थान. जो कोणी असो मग तो सदाचारी असेल, आचाराने विचाराने तोच उच्च आहे. जन्माने कोणी श्रेष्ठ आणि कनिष्ठ ठरत नाही. हे जगातल्या अनेक महापुरुषांनी, विचारवंतांनी, परिवर्तनवादी विचारांच्या लेखक साहित्यिकांनी अनेकदा सांगितलेलं आहे. जातीने आणि वर्णाने श्रेष्ठत्व येत नसते तर ते कर्माने येते, चांगल्या कर्माने येते. असा विचार त्यांनी वारंवार मांडलेला आहे. आणि तो विचार अनुसरण करणं आत्ताच्या काळामध्येही गरजेचं आहे. कारण आजसुद्धा आम्ही श्रेष्ठ असल्याचा फुतकारा, जसा विषारी नाग जसा फुतकारा मारतो तसा फुतकारा, आम्ही श्रेष्ठ असल्याचे फुतकारे काही लोक मारत असतात. हे विषारी डंक त्यांना विषारी नाग आजही थैथया नाचत असतात. तर हे अशा महापुरुषांचे विचार जर ऐकले, वाचले, समजून घेतले तर असे विखारी नाग ह्या जगातून नष्ट होऊ शकतात. म्हणून ज्यांच्या मानवता जातीवर प्रेम आहे, ज्यांचं परिवर्तनवादी विचारावर प्रेम आहे,
जे जे मानवतावादी मूल्ये मानतात त्या माणसांची जबाबदारी असते चांगले विचार जगात पसरवणे, चांगले विचार मांडणे, चांगले विचार लिहिणे, चांगले विचार जगणे. आणि जोपर्यंत अंधार दूर करायचा असेल तर प्रकाश निर्माण करावा लागेल. अंधार आहे रडत बसल्यानंतर अंधार दूर होत नसतो, तर प्रकाश निर्माण करावा लागतो. म्हणजे अविचार दूर करायचे असेल तर विचाराची पेरणी सातत्यानं करावी लागेल, चांगले विचार जगात पसरावे लागतील. आणि गुरु नानक देवजी यांनी आयुष्यभर चांगले विचार पसरवण्याचं कार्य केलेलं आहे, म्हणून ते जग वंदनीय ठरतात. आता दुसरा एक विचार आपण मुंजीच्या संदर्भात जर बघितला, त्याचबरोबर त्यांनी दुसरा महत्त्वाचा विचार जे मांडलाय, त्यांनी श्रमाला प्रतिष्ठा दिलेली आहे. श्रमाला प्रतिष्ठा दिली, स्त्री जातीला प्रतिष्ठा दिलेली आहे. त्याचबरोबर बघा, त्यांनी एका ठिकाणचा एक उल्लेख आहे, या ठिकाणी मी आपल्याला अतिशय महत्त्वपूर्ण उल्लेख आहे ते मी आपल्या संदर्भात ठेवत आहे. गुरु नानकांनी एका गोरगरिबांना प्रतिष्ठा दिली, श्रम करणाऱ्यांना प्रतिष्ठा दिली. आणि ही प्रतिष्ठा देत असताना जे दुसऱ्यांच्या कष्टावर, दुसऱ्यांची पिळवणूक करून, दुसऱ्यांची फसवणूक करून, भ्रष्टाचार करून जे गलेलट्ट झालेले आहेत अशा व्यक्तींना आणि अहंकारी आणि सत्तापिपासू वृत्तींना, अशा लोकांना त्यांनी बाजूला ठेवलेलं आहे. त्यांना प्रतिष्ठा न देता श्रमकरी, कष्टकरी, प्रामाणिक, सदाचारी माणसाला त्यांनी प्रतिष्ठा दिलेली आहे. असा एक प्रसंग आहे. तर एक उदात भावना बाळगून जगणाऱ्या गरिबाच्या झोपडीत ते मुक्काम केला, त्यांनी तिथं आनंद मानला. तसेच त्यांनी शूद्रवर्णीयाच्या घरचे अन्न हे जे त्या काळामध्ये अपवित्र मानले जात असे, त्या काळामध्ये त्यांनी घरच्या अन्नाबद्दल, शूद्रवर्णीयांच्या घरच्या अन्नाबद्दल गौरव उद्गार काढलेले आहेत. गुरु नानक गरिबाच्या भोजनाबद्दल म्हणतात, ह्या भोजनाला श्रमाची माधुरी असते. म्हणजे ते घामातून आलेलं जे अन्न असते ना, त्याला एक माधुरी असते. त्याच्यामध्ये गरिबाचं रक्त नसते. गरिबाच्या घामावर, गरिबाच्या रक्तावर ज्यांचे पोटं भरलेले आहेत आणि अजून उलटून जात आहेत, त्यांच्या अन्नाला माधुर्य नसते, असं त्यांचा विचार आहे. फसवून लुटून आणलेले हे अन्न नसते श्रमकरी घरच्या. तर शोषकांच्या मात्र घरच्या पंचपक्वानापेक्षा गरीब, कष्टकरी, प्रामाणिक मजुरा घरचे मीठ भाकरी चवदार असते, असा विचार कोणी मांडला? तर गुरु नानक देवजी यांनी मांडला. आणि हा विचार श्रमकरी माणसाला एक प्रतिष्ठा देणारा होता. श्रमकरी माणसाचा आणि शूद्रवर्णीय माणसाचा आत्मविश्वास वाढवणारा होता, त्यांच्या जगण्याला प्रतिष्ठा देणारा होता. हे गोष्ट आपण लक्षात ठेवलं आहे. आणि ते तत्कालीन अवस्थेमध्ये जो मलिक भागो होता, तो मलिक भागोला वाईट वाटलं, कारण त्यांनी जे कोणाच्या घरी मुक्काम ठोकला, तर लालो सुताराच्या घरी मुक्काम ठोकला. लालो सुताराच्या घरी मुक्काम ठेवला आणि माझ्या घरी ते आले नाही, याबद्दलचा अहंकार अधिक जागरूक झाला मलिक भागोला. तर त्यांना स्पष्टपणे सांगितलं गुरु नानक देवजी यांनी की सर्वसामान्य माणसांना सतत कष्ट, दुःखात पिचट ठेवून त्यांच्या श्रमावर जे लोक स्वतःची सत्ता संपत्ती सांभाळतात, त्यांच्या घरचे अन्न गोरगरिबांच्या रक्त शोषणातून आलेले असतंय. हे विचार त्यांनी त्याला सांगितले, त्या मलिक भोगोला, आणि सांगितलं की मी तुझ्या घरी येणार नाही. म्हणजे त्यांना त्याचा अहंकार जो होता, मी श्रीमंत आहे, मी धनाढ्य आहे, आपण हे धनाढ्य तू कसं कमवलास, ह्याची जाणीव त्यांना करून दिली. आणि सामान्य माणसाला त्यांनी महत्त्व दिलं. आणि हे विचार ऐकल्यानंतर, हे प्रखड विचार ऐकल्यानंतर मलिक मात्र अवाक झाला.
आणि त्याने गुरु नानकांनी हेही सांगितलं, सर्वाविषयी प्रेम सेवाभाव राखून प्रामाणिकपणे आपापले कर्तव्य करणाराच खरा माणूस असतो, असे स्पष्ट मत त्यांनी मांडलेले आहे. आणि सृष्टीशी समरस होऊन तिची निरपेक्ष सेवा करण्यासारखी दुसरी कोणती साधना नाही, हाही विचार त्यांनी मांडलेला आहे. केवळ स्वतःच्या मोक्ष प्राप्तीसाठी साधना करणाऱ्यांना एक त्यांनी नवी दृष्टी दिलेली आहे. मोक्षप्राप्ती, रात्रंदिवस कोणालाच भेटायचं नाही, कोणाला बोलायचं नाही, बस देव. काही जण गुहेत जाऊन, उंदीर जसे गुहेत राहतात तसे काही जण गुहेत राहून उगं तिथे बसून जे नामजप करतात, त्यांचा ह्या जगासाठी कवडीचा उपयोग नसतो. तर त्यांनी सांगितलं असं सृष्टीपासून समाजापासून दूर राहून नाही, तर सृष्टीशी समरस होऊन तिची निरपेक्ष सेवा, या मानवजातीची निरपेक्ष सेवा करण्यातच खरी साधना आहे, याची जाणीव त्यांनी करून दिलेली आहे. आणि त्यांनी या जे संत म्हणून स्वतःला मिरवायचे, साधू म्हणून जे मिरवायचे, आणि समाजाची कुठली सेवा करायची नाही, समाजाला कुठलाच विधायक विचार आचाराने द्यायचे नाहीत, अशा साधूंना सुद्धा त्यांनी सामाजिक कार्य करा, समाजासाठी करा, मानवतेसाठी कार्य करा, असा विचार मांडून या साधूंना एक सामाजिक दृष्टी देण्याचं पवित्र कार्य गुरु नानकांनी केलेलं आहे. तर अशा ह्या ढोंगी साधूकडे कुठलंच उदात्त आणि निश्चित तत्वज्ञान नाही, त्यांच्यामध्ये सुसंवाद नाही, या कर्मकांडी साधूंमध्ये त्यांच्यामध्ये संघटन नाही. कारण सुसंवाद, उदात्त विचार आणि संघटन असलं असतं तर हिंदू धर्माला अवकळा आली नसती, तत्कालीन परकीय राजवटीने आपल्या देशावर राज्य केलं नसतं, हा विचार त्यांच्या अंतःकरणात आहे. त्यामुळे ते इतर धर्मियांचं, इतर परकीयांचं राज्य आपल्यावर यामुळेच आलेलं आहे. हे जे निष्क्रिय, कर्मकांडी, अहंकारी, विकारी, या अशा नेतृत्व करणाऱ्यांनी स्वतःचे आम्हीच याचे ठेकेदार व्हावं असं सांगणाऱ्यामुळे या देशाला अवकळा आलेली आहे असल्याची जाणीव गुरु नानक करून देताना दिसतात. त्याचबरोबर त्यांनी काही प्रगतीचे सूत्र सांगितलेले आहेत. प्रगतीचे सूत्र सांगत असताना गुरु नानकांनी सांगितले की तुम्हाला जर जीवनामध्ये खऱ्या अर्थानं प्रगती करायचं असेल तर एकमेकाविषयीचा प्रेमभाव अतिशय गरजेचा आहे. प्रेम, साधेपणा, जगण्यामधला साधेपणा म्हणजे उगाच काहीतरी जास्तीचं दाखवायचं असत नाही, तर जगण्यामध्ये साधेपणा असावा असा विचार त्याने आपल्यामध्ये मांडलेला आहे. कार्यमग्नता ही सतत कार्यमग्न असलं पाहिजे. मग ही कार्यमग्नतेमुळे कोणताही देश मोठा होत असतो आणि व्यक्तीचं जीवन देखील कार्यमग्नतेमुळेच मोठं होत असते. आळसामुळे कोणताही देश आणि कोणताही व्यक्ती मोठा होत नसते. तर कार्यमग्नता अतिशय महत्त्वाचं आहे. ज्या जीवनामध्ये नियोजन असणं अतिशय गरजेचं असल्याचंही गुरु नानकांनी करून दिलेले आहे. सत्संग, चांगल्या आचार्याने विचारी माणसांचा चांगले विचार, चांगले आचार, चांगले ग्रंथ, अशाला ते सत्संग म्हणतात. म्हणजे जिथं चांगले विचार, चांगले आचार चांगले सांगितले जातात, संत ज्या ठिकाणी येतात चांगल्या विचाराचे, अशा सहवासात जाणं आणि परमात्म्याचं नामस्मरण चा सल्ला देखील त्यांनी दिलेला आहे. आणि तशा ठिकाणी आपण जाणं हा एक देखील सत्संगच असल्याची जाणीव त्यांनी दिलेली आहे. प्रगतीचे सूत्र समानता सांगितले त्यांनी. कोणालाही विषमतेचं समर्थन करू नका आणि तर समानतेचं समर्थन करा असा विचार त्यांनी मांडून समानता हे प्रगतीचे सूत्र त्यांच्या विचारातून दिसून येते. प्रत्येकामध्ये ईश्वर पहा हा विचार त्यांनी मांडलेला आहे. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणवा. रंजल्या गांजलेल्या माणसांमध्ये जो माणसं देव पाहतात तेच खरे देव, तेच खरे संत, हाच विचार आणि आचार त्यांच्या कृत्याने युक्ती दिसू येते. संत तुकाराम महाराजांचे वचन आहे, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. खऱ्या अर्थानं मग देव आणि संत हे या अर्थानं गुरु नानक ठरतात. आणि अशाच विचाराचे माणसं देव आहेत आणि संत आहेत असाही विचार गुरु नानकांनी आपल्या आचाराने विचारातून दिलेला आहे. त्याने मनाच्या स्वच्छतेला खूप महत्त्व दिलेलं आहे. मनाची स्वच्छता अतिशय महत्त्वाची आहे. त्यांनी सांगितले, पाण्याने तन स्वच्छ होते
तर मनाची सफाई कशी करावी हे त्यांनी सांगितले. मनाची तपासणी आणि सफाई अतिशय गरजेची असते. कारण आपल्या मनामध्ये कोणते विकार चालू आहेत, कोणती विकारी भावना चालू आहेत, कोणत्या विकारी विचार चालू आहेत आणि कोणते विकारी कल्पना चालू आहेत, हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. यासाठी हे माहिती असण्यासाठी आत्मपरीक्षण गरजेचं असते. आणि आत्मपरीक्षण हे मनाच्या सफाईसाठी, मनाच्या स्वच्छतेसाठी आवश्यक असल्याची जाणीव गुरु नानकांनी करून दिली आहे. त्याचबरोबर हे चांगल्या गोष्टी करण्यासाठी सुनिश्चय गरजेचं असते याची जाणीव देखील त्यांनी करून दिलेली आहे. आणि भक्तिभाव हा एक महत्त्वाचा मुद्दा त्यांनी आपल्यासमोर ठेवलेला आहे. आणि शुभ कार्यात मग्न असणं, जे जे शुभ आहे, जे जे मांगल्यपूर्ण आहे, जे जे पवित्र आहे, जे जे विधायक आहे, अशा कार्यामध्ये सातत्यानं मग्न असणं गरजेचं आहे. चांगल्या कार्यालाही टीका करणारे, चांगल्या कार्याबद्दलही शंका घेणारे, चांगल्या कार्याबद्दलही उणिवा शोधणारे या जगामध्ये लोक असतात. पण त्यांच्याकडे दुर्लक्ष करून शुभ कार्यात मग्न असणे हे अतिशय गरजेचे असते. आणि यामुळे मन स्वच्छ राहायला, मन पवित्र राहायला मदत होते. कारण आपण आपल्या मनाला आपण साक्षी ठेवले पाहिजे. तुकाराम महाराजांचं एक या ठिकाणी संदर्भाचं वचन मला आठवते की सत्य असत्यासी मन केली ग्वाही मानिले नाही बहुमता. असत्य आणि असत्य जे आहे त्यासाठी कोणाला साक्ष ठेवायला पाहिजे, तर ते मनाला साक्ष ठेवलं पाहिजे. आणि हे मनाला साक्ष ठेवून शुभ कार्यात माझं मन आहे की नाही, शुभ विचारात माझं मन आहे की नाही, हा विचार आपण केला पाहिजे. आणि तो विचारच आपल्याला पुढे नेणारा ठरतो याची जाणीव त्यांनी करून दिली आहे. दुसरा एक महत्त्वाचा विषय म्हणजे त्यांनी की जे मोह आहे, लोभ आहे, अहंकार आहे, हे जे विकार जर आपण तसेच ठेवले आणि भक्ती केली तर काही उपयोगाचं नाही. त्याच्यामुळे आत्मोन्नती होत नाही, आध्यात्मिक उन्नती होत नाही याची जाणीव गुरु नानकांनी करून दिली. आध्यात्मिक आणि आत्मोन्नतीसाठी मोह, लोभ आणि अहंकार या विकारांना दूर ठेवा असा संदेश आणि सल्ला त्यांनी आपल्या आचार आणि विचारातून दिलेला आहे. आणि नाम भक्तीसाठी देवाचं नाव घेण्यासाठी, परमात्म्याचं नाव घेण्यासाठी त्यांनी कर्मकांडाची आवश्यकता नसते याची जाणीव करून दिली. सतनाम वाहेगुरु म्हणजे हा गुरुचं नाव घ्यायला, परमेश्वराचं नाव घेण्यासाठी काही कर्मकांडाची गरज नाही याची जाणीव करून. खरंच आता मी संत बाबा बलविंदर सिंगजी यांच्या सहवासामध्ये सोबत त्यांना देहू येथे एक पुरस्कार मिळाला होता. त्यावेळेस मलाही संत साहित्यातल्या कामामुळे, संत साहित्यात PhD झाल्यामुळे मलाही मिळालेलं होतं. आम्हाला दोघांनाही संत तुकाराम महाराजांची 4th जन्मशताब्दी असल्यामुळे तिथं बोलवण्यात आलेलं होतं. तर बाबाजी दिवसातून 2 वेळेस नामस्मरण करायचे, कुठलंच कर्मकांड नाही. 2 वेळेस नामस्मरण करायचे, किमान 1 तासभर, बस तेवढीच आम्ही त्यांच्या सहवासात होतो. तेवढीच त्यांची मला म्हणजे सेवाभाव, लंगर ते त्यांचं वेगळं मोठं काम आहे. परंतु त्या 2 दिवस आम्ही जे 3 दिवस त्यांच्या सहवासात होतो त्यातून आम्हाला हे लक्षात आलं की त्यांनी फक्त नामस्मरणाला 2 वेळेस महत्त्व देतात. असो, तर दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा या निमित्तानं आपल्याला सांगायचं आहे म्हणजे ते मानवतेच्या सेवेतूनच खरा धर्म साधतो. आम्ही धार्मिक आहोत म्हणजे काय, तर जे माणसं मानवतेची सेवा करतात तेच खरे धार्मिक आणि मानवता मूल्य मानतात. म्हणजे समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्याय हे जे मूल्य आहेत हे मानतात. आणि या मूल्यावर निष्ठा ठेवून जे मानवतेची सेवा करतात तेच खरा तेच धर्म पालन करतात, त्यांनाच खरा धर्म साधतो याची जाणीव गुरु नानक देवजी यांनी करून दिलेली आहे. ब्राह्मणी कर्मकांडाला त्यांनी तिलांजली दिलेली आहे. श्रमाची कमाई देखील माणसानं वाटून खावी असा विचार त्यांनी मांडलेला आहे. त्याचबरोबर तीर्थयात्रेला नदीत स्नान केल्याने मन पवित्र होत नाही, तर शुद्ध आचरणाने मन पवित्र होती याची जाणीव त्यांनी करून दिलेली आहे. आणि सोहळे ओवळे हा ही कल्पना आजही काही प्रमाणात टिकून आहे. जसं कोरोनाचे कुठं पेशंट आल्याच्या बातम्या येतात बघा, अजूनही ते टिकून आहे. असाच हे कोरोना आजही चुकीच्या कल्पनांचा कोरोना आजही समाजामध्ये आहे.
आणि ह्या चुकीच्या विचाराचा, विषमतावादी विचाराचा कोरोनाने ह्या जगाचा विनाश केलेला आहे. मानवता जातीवरचं ते संकट आहे, विषमतावादी विचारधारा. तर हे 16 ओळे कशाला म्हटलेलं आहे त्यांनी? 16 पवित्र आचरण हे 16 म्हटलेलं आहे. पवित्र 16 म्हणजे ते काहीतरी का अंगावर टाकलं 16 वगैरे, एखादं वस्त्र अंगावर टाकणं आणि मला शिवू नको म्हणणं, हे 16 नाही. तर पवित्र आचरण हे 16 आहे. म्हणजे जगाच्या कल्याणाचा विचार, जगाच्या कल्याणाचा आचार हेच खरं 16 आहे, असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि या उच्चता म्हणजे काय? काही जण म्हणतात आम्ही उच्च कुलीन आहोत. म्हणजे उच्च वगैरे का आहोत म्हणजे काय? हे जन्माने उच्च कोणी नाही, याची जाणीव गुरु नानकांनी करून दिलेली आहे. आणि त्यांनी सांगितले चांगले कर्म म्हणजेच उच्चता, श्रेष्ठता. श्रेष्ठत्व म्हणजे काय? तर चांगले कर्म, चांगले विचार, यालाच त्यांनी श्रेष्ठत्व म्हटलेले आहे. अजून एक महत्त्वाचे म्हणजे काही महत्त्वाच्या मुद्द्यावर त्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या संदर्भातला एक महत्त्वाचा मुद्दे, 2 मुद्दे आपण मी या संदर्भात ठेवणार आहे आणि बाकी काही महत्त्वाच्या गोष्टी ठेवून आपण थांबणार आहोत. आणि ते अतिशय महत्त्वाचे मुद्दे आहेत. तर वैज्ञानिक दृष्टिकोन त्यांनी कसा मांडलेला आहे याची थोडक्यात मी आपल्याला ओळख करून देणार आहे. आता सूर्यग्रहण असते, चंद्रग्रहण असते. मग काही जण म्हणतात की सूर्यग्रहणामध्ये जेवण करू नये, सूर्यग्रहणामध्ये अमुक करू नये, तमुक करू नये, अशा पद्धतीचं काहीतरी म्हणतात. मग घरातलं सगळं पाणी फेकून द्यावं. अरे ते काय नाटकं असतात ते बघा एकदाचा तमाशा, मग कळत. ते पाणी नाश करणं हे कुठला धर्म आहे? असो, आता ते सगळं चीड आणणारच आहे. पण गुरु नानकांनी ग्रहण ही एक नैसर्गिक घटना असल्याचं सांगितलं. सूर्य उगवतो, सूर्य मावळतो, ही जशी नैसर्गिक घटना आहे. पाऊस पडतो, ही नैसर्गिक घटना आहे. तसंच ग्रहण लागणं ही नैसर्गिक घटना आहे. त्याच्यामध्ये पवित्र अपवित्र असण्याचं काहीच कारण नाही. असा विचार बघा त्या काळामध्ये त्यांनी मांडलेला आहे. आणि त्याचबरोबर त्यांनी दिशा, काही जण म्हणतात तसंच आहे पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर, अशी जी दिशेच्या संदर्भामध्ये आपण जे म्हणतो ना, वेगवेगळ्या दिशेच्या संदर्भामध्ये कोणती दिशा पवित्र, कोणती दिशा अपवित्र, अशा पद्धतीनं म्हटलं जातं. ते पवित्र अपवित्र याबद्दल त्याबद्दल त्यांनी काय म्हटले? दिशा आपण निर्माणच केली नाही. गुरु नानक देवजी म्हणतात दिशा आपण निर्माण केली का? ही नैसर्गिक बाब आहे. आपण त्याला फक्त नावं दिलेली आहेत. दिशा आपण निर्माणच केली नाही. त्यामुळे ती एक दिशा शुभ, दुसरी अशुभ ठरवण्याचा आपल्याला काय अधिकार आहे? या असा विचार त्यांनी मांडलेला आहे. आणि कोणती दिशा शुभ आणि कोणती दिशा अशुभ नाही, अशा पद्धतीचा विचार त्यांनी मांडलेला आहे. हा एक महत्त्वाचा मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट त्यांनी जी सांगितलेली आहे ते या संदर्भामध्ये आपण थोडक्यात सांगतो की भक्त आणि परमेश्वर यामध्ये जे मध्यस्थी काही जण ठेवतात, मध्यस्थीमध्ये दलाल, ते दलालीची गरज नाही. भक्तांनी डायरेक्ट परमेश्वराची साधना करावी, डायरेक्ट परमेश्वराचं नाव घ्यावं. काय तू दुसऱ्याला नाव घ्यायला लावून आपण उगा हात जोडून बसण्याचा प्रकार जो आहे ना, ते चुकीचं आहे. आणि भक्त आणि परमेश्वरात मध्यस्थ नको, ही भूमिका देखील घेतली आहे. अतिशय महत्त्वाचा मुद्दा सांगतो तो म्हणजे त्यांनी संगीताचं महत्त्व सांगितलेलं आहे. जीवनामध्ये अतिशय महत्त्वाचं असल्याची जाणीव करून. आणि संगीतामध्ये एवढं सामर्थ्य आहे, ते सांगतात की पाषाण हृदयी माणसाच्या हृदयाला पाझर फोडण्याचे सामर्थ्य संगीतात असते, याची जाणीव करून दिली. पाषाण हृदयी माणसाच्या हृदयाला पाझर फोडण्याचे सामर्थ्य संगीतात असते, याची जाणीव करून दिली. आत्म्याला भिडण्याची ताकद संगीतामध्ये असते, असंही त्यांनी सांगितलेलं आहे. आणि संगीत माणसाला अंतर्मुख करते, सत्वगुणयुक्त करते. सगळे चांगले सद्गुण जर विकसित करायचे असतील आपल्यामधले, तर हे सात्विक संगीत आपल्या जीवनामध्ये असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर बुद्धी आणि चित्ताला स्थिर करण्याचं सामर्थ्य या संगीतात आहे. आणि बुद्धी आणि चित्ताला स्थिर करून पशुत्वाचे
देवत्वात माणसातलं जे पशुत्व दूर होऊन देवत्व प्राप्त करून देण्याचंही सामर्थ्य या संगीत साधनेमध्ये असल्याची देखील जाणीव म्हणजे संगीताचं श्रेष्ठत्व त्यांनी या निमित्तानं पटवलेलं आहे. सामूहिक शेतीचा प्रयोग त्यांनी केलेला आहे. कष्टाच्या भाकरीची त्यांनी अशी सोय करून दिली. सामूहिक शेतीचा प्रयोग त्यांच्या सहवासामध्ये ते लोक यायचे, मग तिथं ते शेतीमध्ये काम करायचे, तिथलंच अन्न पिकवायचे, त्यातलंच अन्न भजन आणि भोजन भजन व्हायचं आणि भोजनाची व्यवस्था तिथेच कष्ट करून त्यातलेच काम करून ते खायचे. म्हणजे आज लंगर साहेब लंगर असं जे म्हणतात त्या व्यवस्थेचा प्रारंभ त्याचे व्यवस्थेचे जनक ते ठरतात आणि कष्ट करून भाकरी घ्या खा अशा पद्धतीचाच त्यांनी विचार या निमित्ताने मांडलेला आहे. शेवटचा एक मुद्दा महत्त्वाचा आहे ते म्हणजे त्यांनी जी गादी दिलेली आहे, पण त्यांचे गुरु त्यांचे जे पुढचे शीख धर्माचे दुसरे जे गुरु आहेत अंगद देवजी, तर या अंगद देवजींना गुरु नानकांनी गादी दिली. दुसरे गुरु अंगद देवजी, आणि या अंगद देवजीचं पूर्वीचं नाव लेहना असं होतं. आणि हे अतिशय शेवटच्या त्यांच्या कार्यकाळाच्या पर्यंत त्यांच्या सहवासात म्हणजे राहिले किंवा सेवा केली. त्यांच्या अगोदर ते मर्दाना नावाचा जो मुस्लिम असणारा जो शिष्य होता ते पण होते, पण त्यांचा मृत्यू झाला. आणि मग लेहना हा जो म्हणजे पुढं अंगददेव ज्यांचं नाव ठेवण्यात आलं, त्यांना त्यांनी गादी दिली आपली म्हणजे त्यांची परंपरा चालवण्यासाठी. म्हणजे शीख धर्माचे दुसरे गुरु कोणत्या निकषावर ठरवण्यात आले म्हणजे परंपरेनं नाही, तर त्यांना पुत्र होते, पुत्राला न देता पुत्रांची मागणी होती, आम्हाला गादीवर बसवा, आम्हाला गुरु करा. पण गुरु करायला काही कोणताही एखादा दगड ठेवला म्हणून एखादा देव होत नाही. तसं एखादं पद सांभाळण्यासाठी एखाद्या बाबीचं नेतृत्व करण्यासाठी केवळ आपला पुत्र आहे म्हणून ते द्यावं असं नाही, असा विचार गुरु नानक देवांच्या मनामध्ये होता. आणि त्यामुळेच त्यांनी पुत्राला गादी न देता सेवाभावी सुस्वभावी आणि विचारी आणि ज्यांच्यामध्ये ह्या चांगले जे विचार मांडून ठेवलेले होते कोणी जी गुरु नानक देवजी यांनी हे विचार पुढे नेण्याचं सामर्थ्य शहाणपण आणि कौशल्य हे गुरु नानकांच्या लक्षात आलं की हे लेहाना नेऊ शकतात. आणि त्यामुळं त्यांनी लेहानाचं नामांतर अंगद देवजी झालेलं आहे पुढं, आणि त्यांना हे गुरुगादी देण्याचं काम केलं आहे. म्हणजे काय म्हणजे आपलं याचा अर्थ असा नाही की एखादी गादी द्यायची असेल पुत्राला देऊ नये वगैरे असं काही नाही, परंतु ते जर विचारी असेल सुस्वभावी असेल ते विचार त्यांचे पुढं नेणारा असेल तर त्यांनाही दिली पाहिजे. परंतु तसं चित्र त्यांच्यासमोर नव्हतं, त्यामुळे त्यांनी आपल्या शिष्यांना आपली गादी देऊन आणि शीख धर्माचा दुसरा गुरु अंगद देवजी यांना केलेला आहे. हे किती क्रांतिकारक त्यांचा हा जे निर्णय आहेत. म्हणजे एखाद्या श्रमाला प्रतिष्ठा देणारे गुरु नानक देवजी, विचार आणि गुणाला प्रतिष्ठा देणारे गुरु नानक देवजी, कर्मकांडाला फाटा देणारे गुरु नानक देवजी, आणि मानवतावादी मूल्याला स्वीकारणारे गुरु नानक देवजी, आणि विषमतावादी विचाराला फाटा देणारे गुरु नानक देवजी, सेवेला प्राधान्य देणारे गुरु नानक देवजी, गुणाला वेगवेगळ्या अशा मानवतावादी विचाराला आचाराला प्राधान्य देणाऱ्या गुरु नानक देवजी हे महान संत आहेत, महान विचारवंत आहेत, महान गुरु आहेत. आणि यांना मी कोटी कोटी वंदन करतो. आणि गुरु नानक देवजी यांचे विचार हे आजही मानवतेसाठी मानव जातीसाठी होकायंत्र आहेत. त्यांच्या विचाराचं अनुसरण करण्यातून मानवता या जगामध्ये फोफावणार आहे. आणि जगामधले जे विकारी बाबी आहेत या जगामध्ये जे असंतोष आहे असंतत आहे हे दूर होण्यासाठी, आणि जे कर्मकांडी आणि विषारी जातीयवादी जे आहेत त्यांचे विषारी
पण दूर होण्यासाठी देखील मानवतावादी संत असणारे, गुरु असणाऱ्या गुरु नानकांच्या विचाराचा प्रसार आणि प्रसार पुढं आपलं काम आहे ते केलं पाहिजे. हीच या गुरु नानक देवजी यांच्या जयंतीच्या दिनी शुभकामना व्यक्त करतो. गुरु नानक देवजी यांना विनम्र अभिवादन करून गुरु नानक देवजी यांच्या जयंतीच्या निमित्तानं तमाम मानवजातीला शुभेच्छा देऊन या ठिकाणी मी डॉक्टर हनुमंत भोपाळे आपला निरोप या ठिकाणी घेतो. धन्यवाद.